नमस्कार, मी निलेश देसाई, ज्योतिष, वास्तु, अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार। आज आपण पाहणार आहोत की नैऋत्य दिशेस वास्तुदोष असले तर तुमचे नातेसंबंध कसे बिघडतात। मी आज तुमच्याशी एक ग्राहक ज्यांची मी व्हिजिट केले होते त्यांचा अनुभव शेअर करत आहे। त्यांची वास्तू ही पूर्वमुखी होती। त्याचे मेन एंट्रन्स हे जयंत पदात होते, म्हणजे त्यांची एंट्रन्स तर पॉझिटिव्ह होती। त्यानंतर हॉल हा पूर्व दिशेस होता। त्यानंतर त्यांची बेडरूम होती व त्यानंतरच्या ज्या खोलीत त्यांचे एक किचन होतं। हे किचन आणि त्याला लागूनच पाठीमागच्या साईडला एक टॉयलेट होतं व त्याच ठिकाणी सेप्टिक टँक होता। आता जर काही वास्तू आपण बघितली तर त्यांचं मेन एंट्रन्स तर पॉझिटिव्ह होतं, बेडरूम पण शुभ होती, पण मला प्रकर्षाने जे जाणवलं ते म्हणजे त्यांच्या नैऋत्य दिशेस असलेलं किचन व नैऋत्य दिशेस असलेले टॉयलेट बाथरूम व त्याच ठिकाणी असणारा सेप्टिक टँक। नैऋत्य दिशा ही आपणाला नातेसंबंधित असते। पती पत्नीमधील आपुलकी, प्रेम ही नैऋत्य दिशा दर्शवत असते। ही स्थिर तत्वाची रास असल्याने तुमची होणारी प्रगती, तुम्हाला आयुष्यात मिळणारी स्थिरता ही नैऋत्य दिशेवरूनच पाहिली जाते। परंतु या वास्तूमध्ये नैऋत्य दिशेस हे किचन असणे, नैऋत्य दिशेस टॉयलेट असणे व नैऋत्य दिशेस सेप्टिक टँक असणे हे मोठे महादोष निर्माण झाले होते। यामुळे काय झालं होतं की लग्न होऊन 3 वर्ष होऊनही पती पत्नी हे वेगळे राहायचे विचार करत होते। याचं कारण म्हणजे त्यांचा नैऋत्य भाग हा पूर्णपणे बिघडला होता। एक वेळ अशी आली होती की त्यांनी घटस्फोटापर्यंत जाण्याचे निर्णय घेतले होते। त्यानंतर आम्ही त्यांची व्हिजिट केली। व्हिजिट केल्यानंतर जे काही आम्हाला वास्तुदोष आढळले त्याच्यावर आम्ही वास्तुदोष उपाय केले। म्हणजेच की आम्ही जे नैऋत्य दिशेचे किचन होतं त्याच्यावर वास्तुदोष उपाय केले। नैऋत्य दिशेस जे टॉयलेट बाथरूम होतं त्याला पण वास्तू रेमेडीज सजेस्ट केल्या व नैऋत्य दिशेस टँक होता त्यालाही आम्ही योग्य अशा वास्तू रेमेडीज सजेस्ट केल्या। ह्या रेमेडीज केल्यानंतर त्यांच्यातले जे वितुष्ट होते, त्यांच्यातले जे मतभेद होते हे हळूहळू कमी होत आले व एक वेळ असे आली की ज्या 2 व्यक्ती लांब राहत होत्या त्या पुन्हा एकत्र आल्या व त्यांचा संसार हा सुखाचा झाला व ते पुन्हाच पूर्वीप्रमाणे एकमेकाशी प्रेमाने वागू लागले। तुम्हाला जर का तुमचे घर दाखवायचे असेल, तुमच्या वास्तूमधील जे काही वास्तुदोष असतील ते नाहीसे करायचे असतील व तुम्हाला समाधानी जगायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा। आम्ही तुमच्या वास्तूची व्हिजिट करू, त्याचे व्यवस्थित असं ऑब्झर्वेशन करू व सायंटिफिक वेने त्यात काही वास्तुदोष असतील त्याचे ॲनालिसिस करू व तुम्हाला त्याच्यावर विदाउट डिमॉलिशन कमीत कमी खर्चामध्ये उपाय सांगू, जेणेकरून तुमच्या वास्तूमधले वास्तुदोष नाहीसे होतील व तुम्ही प्रगतीच्या वाटेने उत्तरोत्तर तुम्ही उंच उंच अशी यशाची शिखरे गाठत जाल। थँक्यू।